यवतमाळ जिल्ह्यात अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। दिग्रस आणि पुसद या दोन ठिकाणी संयुक्त पथकाने छापे टाकत मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या काळ्या धंद्याविरोधात प्रशासन आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आहे। यवतमाळ जिल्ह्यात अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीविरोधात पोलीस आणि पुरवठा विभागाने मोठी संयुक्त कारवाई केली आहे। दिग्रस शहरातील ब्रह्मणपुरी परिसरात पोलिसांनी छापा टाकत एका इसमाकडून 12 गॅस सिलेंडर, रेग्युलेटर आणि इतर साहित्य असा सुमारे 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाई दरम्यान संबंधित व्यक्तीकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा परवाना आढळून आला नाही। त्याचप्रमाणे पुसद शहरातील इंद्रप्रस्थनगर भागात स्थानिक गुन्हे शाखा आणि पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत 21 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। या मुद्देमालाची किंमत सुमारे 60,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही ठिकाणी सापडलेल्या गॅस सिलेंडर साठ्याबाबत कोणतीही वैध कागदपत्र किंवा परवाना नसल्याने पोलिसांनी संपूर्ण साठा जप्त केला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। जिल्ह्यात सध्या गॅस टंचाई समस्या निर्माण झाली असून त्यात पार्श्वभूमीवर काही जण अवैधरित्या साठेबाजी करून जादा दराने गॅस विक्री करत असल्याचे समोर आले। त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान नागरिकांनीही अशा अवैध साठेबाजीची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। यवतमाळमध्ये सुरू असलेल्या या कारवायांमुळे गॅस साठेबाजांमध्ये खळबळ उडाली आहे। प्रशासनाचा हा कडक इशारा असताना अशा अवैध प्रकारांवर पूर्णपणे लगाम बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।